मानसिक स्तरावर म्हणजे ती मोठ्या लेवलला ती जाऊ शकते. ही संतोषी मॅडमनी आपल्याला ते दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला त्यावेळेस मुलंही झाली होती. त्याच्यानंतर कसं तुम्ही घर सांभाळून, मुलं सांभाळून हे प्रवास तुम्ही तुमचा पूर्ण केला? मिस्टर मला मदत करायचे कामामध्ये वगैरे. आणि लहानपणापासून तुमची हीच इच्छा होती का आत्ता तुम्हाला ही इच्छा निर्माण झाली नर्स झाल्यावर? मला डॉक्टर बनायची खूप इच्छा होती, पण डॉक्टर म्हणजे परिस्थितीनुसार मी डॉक्टर बनलेले नाहीये. शिक्षण आणि करिअर जर तुम्हाला घडवायचं असेल तर त्याला कुठलीही वयोमर्यादा नसते. हे आपण एक आता स्टोरीच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्यासोबत आहेत संतोषी शिवाजी शिंदे. यांनी लग्नानंतरही त्यांचं शिक्षण पूर्ण करून त्यांचं करिअर घडवलेलं आहे. नमस्कार, मी मोहिनी मोहिते. पुणे 24 तास या न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे आज स्वागत आहे. एम.फिल इन सोशल सायकॅट्रिक्स असा संतोषी मॅडमचा प्रवास आहे. आपण बोलणार आहोत. त्यांचं अपूर्ण शिक्षण राहिलं होतं लग्नाच्या अगोदर. लग्नानंतर त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर आजच्या तुम्ही प्रवासाबद्दल काय सांगणार? मी 10वी केली. 10वी नंतर मी कॉमर्समधून शिक्षण घेतले आगरकर कॉलेजमधून. त्यानंतर मी नर्सिंग कोर्स केला 2 वर्षाचा. 2 वर्षाचा नर्सिंग कोर्स झाल्यानंतर मग काम 24 वर्ष मी नर्स म्हणून प्रामाणिकपणे काम केले. त्यानंतर रुग्णाची सेवा करता करता माणुसकी आणि समर्पण हे याचं महत्त्व काय असतं ते मला म्हणजे तिथे शिकायला भेटलं. त्यानंतर 2001 मध्ये माझं लग्न झालं. मग 2001 लग्न झाल्यानंतर मग 2003 मध्ये मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मुलगी 5 वर्षाची झाल्यानंतर परत मी विचार केला की शिक्षण घ्यावं म्हणून. म्हणजे असं मनातच विचार आला की मी शिक्षण घ्यावं. म्हणजे जी शिक्षणाची गोडी होती, ती आवड होती, ती माझी कमी नाही झाली. तर मग त्यानंतर मी मिस्टरांना असंच मी म्हणाले की मला पुढे शिकायचं आहे. तर मिस्टर म्हणाले, हा शिक, काय प्रॉब्लेम नाही, तू शिक. आता मुलगी पण 5 वर्षाची झालेली आहे. तर मग मी तिथे FYSY म्हणजे यशवंतराव मुक्त विद्यापीठ मध्ये FYSY केलं. त्यानंतर SYTY झाल्यानंतर जॉब करता करताच म्हणजे जसं की कमवा आणि शिका या पद्धतीने मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मग BA सायकोलॉजी पूर्ण केलं 2008 मध्ये. त्यानंतर मी 2013 ते 15 हे याच्यामध्ये मास्टर ऑफ सोशल वर्कर MSW पूर्ण केलं. MSW नंतर जॉब करता करताच मी सायकोसोशल रिहॅबिलिटेशन एक पोस्ट ग्रॅज्युएट 13 महिन्याचा कोर्स होता, तो मी पूर्ण केला. म्हणजे मला तिथे KM हॉस्पिटलमध्ये ऍडजस्ट करून दिलं होते ड्युटी. 1 महिना सुट्टी म्हणजे ते जॉब मध्ये मी रिक्वेस्ट केली होती की मला तो असा कोर्स करायचा आहे, तर मला तुम्ही नाईट द्या म्हणून. तर त्यानुसार मला त्यांनी 1 महिना लीव दिली. लीव नंतर मग लीव संपल्यानंतर मग मला 4 दिवस नाईट आणि 3 दिवस सुट्टी अशी ड्युटी मला ऍडजस्ट केली. मी KM हॉस्पिटलचे धन्यवाद मानते की त्यांनी मला ऍडजस्ट करून दिलं शिक्षणासाठी. असं कोणी देत नाही, पण दिलं त्यांनी मला. तुम्ही परिचारिका होत्या अगोदर तुम्ही सांगितलं, आणि अचानक तुम्ही सायकेट्रिक सोशल वर्कर म्हणून जे तुम्ही आता काम पाहता, हे तुम्हाला कसं सुचलं? मी 2017 मध्ये जेव्हा सायकोसोशल रिहॅबिलिटेशन म्हणजे कोर्स केला, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स केला, त्यानंतर मला ते एक प्रकारची ना आवड निर्माण झाली त्या सायकॅट्रिक म्हणजे मानसशास्त्र समजून घेण्याची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सखोल ज्ञान मिळवावं म्हणून मी एम.फिल इन सायकॅट्रिक सोशल मध्ये प्रवेश घेतला. तर ते प्रवेश घेतला. मग नंतर मी एम.फिल केलं. एम.फिल करणं हे मला म्हणजे खूप अवघडच होतं माझ्यासाठी. तरी पण म्हणजे मला मार्गदर्शक शिक्षक वगैरे चांगले लाभले.
त्याच्यानंतर मी प्रत्यक्षात पेशंट बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि समुपदेशनाची पण संधी मिळाली मला त्याच्यामध्ये. आणि त्यातूनच माझा पुढचा म्हणजे आत्मविश्वास निर्माण झाला आणि मानसिक आरोग्याबद्दलची व्यावसायिक जडणघडण झाल्यामुळे त्याच्यामध्ये खूप मला म्हणजे इंटरेस्ट निर्माण झाला. तुमचं शिक्षण अगोदर 11वी झालं होतं म्हणजे लग्नाच्या अगोदर, आणि लग्नानंतर तुम्ही ते शिक्षण पूर्ण केलं, आणि म्हणजे आता तुम्हाला त्यावेळेस मुलंही झाली होती. त्याच्यानंतर कसं तुम्ही घर सांभाळून मुलं सांभाळून हे प्रवास तुम्ही तुमचा पूर्ण केला? हा, मी ओपन जे शिक्षण घेतलं 2000 साठी FY ते ओपन युनिव्हर्सिटी मधून होतं. म्हणजे संडे आणि सॅटरडे असं म्हणजे ते लेक्चर जॉईन करायचे आणि प्रॅक्टिकल वगैरे असेल जॉईन करायचे. मग मी म्हणजे जेव्हा मॉर्निंग असायची, मिस्टर मला मदत करायचे कामामध्ये वगैरे, आणि त्यानंतर आल्यानंतर माझं मी करायचे. नंतर आल्यानंतर मुलांचे अभ्यास घ्यायचे. अभ्यास घेतल्यानंतर त्यांना ट्युशनला सोडायचं, ट्युशनवरून घरी यायचं. हे सर्व कामं मी जबाबदारीने. एवढ्या मोठ्या तुमच्याकडे जबाबदाऱ्या होत्या, मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत तुम्ही तुमच्या अभ्यासाला कधी वेळ दिला? मी माझा अभ्यास एक तर सुट्टीत तर करायचे, आणि जेवढे शनिवार रविवारी शिकवलेलं आहे त्याचं रिव्हिजन करायचे, ते म्हणजे लक्षात ठेवायचे. त्यानंतर रात्रीचं स्टडी करायचे. म्हणजे मॉर्निंग असेल तर मी रात्रीचा स्टडी असं करायचे, आणि इव्हिनिंग असेल तर मला स्टडी करायला वेळच नाही भेटायचा. नाईट असेल तर त्याहून मला म्हणजे स्टडी करायला, म्हणजे असं इव्हिनिंग मॉर्निंग असे शिफ्टमध्ये ड्युटी नर्सिंगची करायचे मी. नाईटमध्ये तर मी पुस्तकच उघडू शकत नव्हते, कारण की पेशंटची एवढी जबाबदारी असायची की तिकडे मी दुर्लक्ष करू शकत नव्हते, की मी वाचत बसले आणि पेशंटचे एका सलाईन संपले वगैरे, असं दुर्लक्ष करू शकत नव्हते मी तिथं. त्याच्यामुळे मी सुट्टी असली की स्टडी करायचे, आणि एक तर मॉर्निंग असली की रात्रीचा स्टडी करायचे, सगळं काम झाल्यावरती. तुम्ही आता सोशल वर्कर मध्ये सायकेट्रिस्ट म्हणून काम करताय. म्हणजे लहानपणापासून तुमची काय अशी इच्छा असते? प्रत्येकाची एक असते, मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, का तुम्ही लहानपणापासूनच असा विचार केला होता की मला सायकेट्रिस्ट म्हणून भविष्य घडवायचं त्याच्यामध्ये? नाही, लहानपणी मला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती. ते पांढऱ्या शेडचं इतकं अट्रॅक्शन होतं मला, की खूप अट्रॅक्शन होतं डॉक्टर व्हायचे, पण तसं होऊ नाही शकलं. पण डॉक्टर म्हणजे परिस्थितीनुसार मी डॉक्टर बनलेले नाहीये. आणि परिस्थिती इतकी बिकट होती की 1999 मध्ये माझ्या आईला फक्त 900 रुपये पेमेंट होता. माझी आई घरकाम करत होती. दराज फोर्ब्स म्हणून जे जैन मार्शलचे मालक आहेत त्यांच्याकडे घरकाम वगैरे ते म्हणजे जे एखादी नर्स कशी काम करते तसं ते नर्स काम करत होते. त्याच्यामुळे ते शक्यच नाही की मी डॉक्टर होणं. त्यानंतर मग मी जेव्हा नर्सिंग कोर्स केला, नर्सिंग 2 वर्षाचा, मग जॉब केला. मग जॉब केल्यानंतर तेवढीच माझ्या आईला आर्थिक मदत झाली. त्या भावाचे आणि बहिणीचे शिक्षण पूर्ण करता आले. घरची परिस्थिती म्हणजे तुमची कशी होती? काय आर्थिक परिस्थिती येताची होती का? नाही, घरची परिस्थिती तसे मला वडील नाहीयेत. फक्त माझ्या आईवरतीच पूर्ण घर चालू होतं. माझी आई जे कासारवाडीचे मार्शल सर आहेत त्यांच्या इथं ते स्वयंपाकाचं वगैरे काम करायचे. त्यातूनच आमचा घर खर्च चालायचा. आणि माझ्या नर्सिंगचा जो खर्च होता तेच दराज फोर्स आहे त्यांनी सगळा माझा नर्सिंगचा कोर्स केला. पुस्तक वगैरे तेच मला प्रोव्हाइड करायचे. आणि मग अशा पद्धतीने माझं ते नर्सिंग कोर्स पूर्ण झाले. मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर माझे पुढारीमध्ये पत्रकार आहेत. ते पत्रकारचा जॉब करतात. त्यांची तुम्हाला तुमच्या करिअर जे तुम्ही घडवले त्याच्यामध्ये त्यांची कशी तुम्हाला साथ लाभली? कसा सपोर्ट मिळाला त्यांच्याकडून? कसं म्हणजे जेव्हा MPhilला होते तेव्हा तिथली 9ची ड्युटी असायची.
मग मी 6 वाजता उठायचे. 6 वाजता उठल्यानंतर मग मिस्टर मला स्वयंपाकामध्ये मदत करायचे. मदत केल्यानंतर तेवढाच माझ्यासाठी वेळ मिळायचा आणि मी तिथे एम-फिलच्या इथे लवकर पोहोचायचे. अशा प्रकारे आणि मला सोडायला पण यायचे, की मला लेट होऊ नये म्हणून ते मला सोडायला यायचे. म्हणजे रोज मला सोडायला यायचे. फक्त येताना मी बसने यायचे. जेव्हा सायकोसोशल रिहॅबिलिटेशनला ॲडमिशन घेतले तेव्हा नाईट करायची केम हॉस्पिटलमध्ये. नाईट झाल्यानंतर 8 वाजता सुटली की मी कोरेगाव पार्कमध्ये आईच्या इथं राहत होते. मिस्टर माझे मुंडव्याला राहत होते. असे आम्ही दोघं अच्छा, वेगवेगळे राहत होते तुम्ही. वेगवेगळे किती वर्ष राहिले तसे? तसे मी 13 महिने तसेच राहिले कारण अच्छा. माझी मुलं तिकडे होती, आईकडे होती ना. मग मी तिथूनच नाईटला मला तिथे 3 तासाचंच अंतर म्हणजे 3 किलोमीटरचं अंतर आहे ना, ससून ते हे आपलं कोरेगाव पार्क. त्याच्यामुळे मला जवळ पडायचं. मग 8 वाजता सुटल्यानंतर मी अंघोळ वगैरे करायची. मग माझी आई मला म्हणजे डब्बा द्यायची. मग डब्बा घेऊन ते मग मी 9 वाजता बरोबर तिथे पोहोचायचे. कारण 9 ते 5 हा टायमिंग होता. मग 9 ते 5 मध्ये तिथले जे कामं सगळं त्यांची ह्याच्यानुसार म्हणजे शिफ्ट शिफ्ट नाही म्हणू शकत आपण त्याच्यानुसार जे काही कामं असतील ते मी पूर्ण करायची. त्यानंतर 5 वाजता सुटल्यानंतर परत कोरेगाव पार्कला आईच्या इथे यायची. आईच्या इथून मग थोडंफार काम करायचे. आल्यानंतर भांडी-बिंडी जे घासायचे असेल ते करायचे. कपडे-बिपडे काढून ठेवायचे. त्यानंतर मग परत 7 वाजले की मी परत केम हॉस्पिटलला नाईटला जायचे. हे सगळं करत असताना कधी तुम्हाला असा कुठला तो क्षण आठवतोय का जो फार अडचणीचा आहे या प्रवासादरम्यान? माणसाच्या कायम लक्षात राहतो. हां, म्हणजे हे शिक्षणासाठी मी म्हणजे आईच्या इथं राहत होते. मिस्टर इकडे म्हणजे मुंडव्यामध्ये राहत होते. मग ती मला खूप काळजी असायची, की मिस्टर म्हणजे जेवले का? म्हणजे असं ती मला खूप काळजी असायची आणि मुलं पण माझ्याकडेच होती ना. म्हणजे आईकडे होती मुलं तर त्यांची शाळेचे त्यांना पोहोचवणं वगैरे ती मला काळजी असायची. मुलगीला ट्युशनला नेणं वगैरे हे त्याची खूप काळजी असायची. शिक्षण घेताना कधी काही तुम्हाला अडचणी आल्या का? हां, शिक्षण घेताना म्हणजे केम हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी नाईट करत असताना अ, तिथे खूप म्हणजे वादावाद व्हायचे, की मी म्हणजे इन्चार्जला बोलायचे, की मला माझी एक्झाम आहे, तर तुम्ही मला लवकर सोडाल का? तर तिथे मला ते काहीतरी म्हणजे खुसपट काढायच्या आणि मला तिथे उशीर व्हायचाच. आणि उशीर झाल्यानंतर म्हणजे माझ्या मनामध्ये भीती असायची, की मी ती एक्झाम देऊ शकाल का नाही देऊ शकल? हे खूप टेन्शन असायचं मला. आता मुलं काय करतात तुमची? मुलांचे काय शिक्षण? माझी मुलगी आता एम-सी-ए करते. अ, इथं सेंट मीरा कॉलेजमध्ये. मुलगा सायन्स 12वी मध्ये आहे दस्तूर कॉलेजमध्ये. तुमच्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारचे सायकिक रुग्ण येत असतील. काय एखादा त्यांचा अनुभव कशा प्रकारचे रुग्ण येतात? त्यांचा काय अनुभव आहे, की कशा प्रकारचे रुग्ण आतापर्यंत बरे होऊन गेलेत? काय थोडासा अनुभव सांगा? हां. वेगवेगळ्या आजाराचे रुग्ण म्हणजे ससून हॉस्पिटल असेल तर तिथे वेगवेगळ्या आजाराचे रुग्ण ॲडमिट होतात. बायपोलर असो किंवा डिमेन्शिया असो, त्यांना मेंटली खूप प्रॉब्लेम असतो. काही-काही रुग्णांमध्ये ते हॅल्युसिनेशन असतं, डिल्युजन असतं. त्यानुसार ते बिहेवियर म्हणजे करत असतात आणि त्यानुसार त्यांची निगेटिव्ह थिंकिंग होत असते आणि मग ते जेव्हा मेडिसिननी कव्हर होतात, तर तेव्हा ते काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे येतात आणि मग अशा म्हणजे क्रिटिकल सिच्युएशनमध्ये नसतात. जेव्हा ते स्टेबल झालेले असतात, तेव्हाच आपण त्यांना काउन्सिलिंग व्यवस्थितरित्या करू शकतो. कशा प्रकारे तुम्ही काउन्सिलिंग करता? काय एखादा अनुभव सांगता येईल तुम्हाला? काउन्सिलिंग म्हणजे एखादं पेशंटचे थॉट्स म्हणजे निगेटिव्ह थॉट्स येतात जास्त आणि फॅमिली प्रॉब्लेम असो
त्यानंतर ग्रुप थेरपी असो, ग्रुपमध्ये डिस्कशन करायचं असेल तर ते असो, किंवा फॅमिली काय मॅटर्स असो ते सॉल्व्ह करू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करू शकतो. मेजॉरिटी कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे असे रुग्ण येतात जे त्रासलेले आहेत, ग्रासलेले आहेत, विचारांनी सायको झालेले आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत? मेजॉरिटी काय आहे? मेजॉरिटी जास्त तर स्किझोफ्रेनियाचे पेशंट ॲडमिट होतात. थोडेफार बायपोलरचे आणि अल्कोहोलिक डिपेंडन्स आहेत ते जास्त प्रमाणात येतात. म्हणजे येतात किंवा त्यांना नातेवाईक घेऊन येतात किंवा ते स्वतःही स्वतःची दारू सोडवावी म्हणून रुग्ण म्हणजे ॲडमिट झालेले असतात. आणि असे म्हणजे असे स्किझोफ्रेनियाचे पेशंट असेल तर त्यांना जास्त हॅल्युसिनेशन आणि डिल्युजन जास्त नाही, असतं. एखाद्या पेशंटचा अनुभव म्हणजे एखादा पेशंट तुमच्याकडे आलाय आणि तो बरा झालाय, ठीक आहे, आणि किंवा तुमच्या काउन्सिलिंग त्याला आता बरं वाटतं, असं कुठला पेशंट तुमच्याकडे रिसेंटली आले होते का? पेशंटचं तसं मी नाव नाही घेऊ शकत, पण एक बायपोलरचा पेशंट आहे. त्याच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम होते. 2दा विवाह झाला होता तिचा. त्यानंतर तिथं पण तिला मारहाण खूप होत होती. त्याच्यामुळं ती जास्त म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेली होती आणि मग ते काउन्सिलिंग करून तिच्यामध्ये सुधारणा घडवून आणलेली आहे. आता त्यांची म्हणजे कशी परिस्थिती आहे? आता त्यांचा मला कधी कधी फोन येतो, ठीक आहे मी व्यवस्थित आहे असं फोनवर म्हणजे बोलते, व्यवस्थित बोलते ते. आणि तिला मी सांगितलं की जास्त ओरडून बोलायचं नाही आणि जास्त जोरजोरात नाही बोलायचं, कंटिन्यू नाही बोलायचं. तर ती प्रामाणिकपणे करत आहे. तिच्या आईचा पण फोन आला होता की हा ती व्यवस्थित आहे, जास्त ओरडून बोलत नाही आणि म्हणजे जे कंटिन्यू अशी बोलत नाही असं. तुम्हाला जर आता कोणाला भेटायचं असेल तर कसे तुम्हाला तुमच्याशी कसा संपर्क साधू शकतात? कसे कुठे भेट होईल? भेटायचं माझा फोन नंबर तर आहे आणि फोनवर बोलू शकतो किंवा ते इथे घरी पण येऊ शकते भेटायला, असं काही नाहीये. माझ्याशी अच्छा. भेटायला तिला बोलायचं असेल काय ऑनलाईन पण तुमचं काय आहे का संपर्क? ऑनलाईन काही नाहीये माझं, ऑफलाईनच भेटू शकतो. तुम्ही सांगितलं तुमचे मिस्टर पत्रकार आहेत. पत्रकार आणि एक सायकेट्रिस्ट कसं जुळून येते आता ते? त्यांच्यावर कधी तुम्ही प्रयोग केलाय का? मी तसा प्रयोग कधीच केला नाही त्यांच्यावरती, कारण एवढी त्यांची मला हेल्प झालेली आहे शिक्षणामध्ये, त्याच्यामुळे मी तसा प्रयोग त्यांच्यावर कधी म्हणजे करू शकत नाही त्याच्यामध्ये. प्रयोग म्हणजे काय नेमकं तुम्हाला काय वाटतंय? प्रयोग म्हणजे मी तुम्हाला हे विचारले. म्हणजे तसं जाणवलंय का त्यांच्यामध्ये हा. बिहेवियर कधी चेंज झालंय का? सायकेट्रिस्ट म्हणलं की समोरच्याचं थोडंफार तरी लक्षात येत असेल तुम्हाला. बिहेवियर चेंज झालंय का किंवा ते चिडचिड खूप करत होते का? की मला न्यायला आणि म्हणजे सोडायला येत होते तर तेव्हा चिडचिड खूप करत होते का? नाही, त्यांनी माझ्यावर कधी चिडचिड नाही केली आणि म्हणजे असे कधी ओरडले पण नाही. आणि जेणेकरून माझं शिक्षणातला इंटरेस्ट म्हणजे मी असा विचार करावा की बाबा नको ते एम.फिल वगैरे अशा पद्धतीने असं काही केलेलं नाही त्यांनी. तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि काहीतरी करण्याची जर तुमच्यामध्ये अंगात उर्मी असेल तर तुम्ही नक्कीच ते यश तुम्ही संपादन करू शकता. थोडक्यात संतोषी मॅडमनी तुम्हाला आपल्याला दाखवून दिलेलं आहे. शिक्षण अपूर्ण जर राहिलं होतं त्यांचं लग्न अगोदर, त्यांनी लग्नाच्या नंतर मुलं झाल्यावरही त्यांनी ते घर सांभाळून शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. एक महिला काही करू शकते. जिद्द जर तिने ठेवली ना तर ती कुठल्याही स्तरावर जाऊ शकते. स्तरावर म्हणजे ती मोठ्या लेवलला ती जाऊ शकते. ही संतोषी मॅडमनी आपल्याला ते दाखवून दिलेलं आहे. मॅडम, आमच्या चॅनेलला तुम्ही भेट दिली, आमच्याशी संपर्क साधला आणि तुमचे विचार, तुमचे अनुभव तुम्ही आम्हाला शेअर केले, यासाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासारख्यापर्यंत पोहोचले आणि आमचा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल पण मोहिनी मॅडम तुमचं धन्यवाद. धन्यवाद.